हाय हॅलो नमस्कार. आता वाजले 6:30 आणि मी पाणी वगैरे ठेवलेलं आहे गरम सुमितला शाळेत जाण्यासाठी. आणि आता कणिक वगैरे मळून घेतलेली आहे. मला कणिक याच्यामध्येच आवडते भिजवण्यासाठी. परातसुद्धा आहे पण मला आहे ना याच्यामध्येच खोल भांडा आहे ना त्याच्यामुळे. आणि आता सुमितला काही नाश्ता वगैरे गरम करून देतं. डोश्याचं पीठ आहे एवढं. आणि आता भाजीला आता मुगाची डाळ वगैरे करेल. सुमीचा सुद्धा टिफिन तयार आहे. पाण्याची बॉटल वगैरे भरून दिली. गरम पाणी वगैरे घेत असते मी आता. आणि चहा वगैरे घेऊन घेते. आणि याच्यामध्ये ना चहाचा मसाला आहे बरं का, कॉफी नाही आहे बरं का. आणि आता मी नंतर बोलते. आणि सकाळची शाळा असल्यामुळे स्कूल असल्यामुळे त्याला थोडाफार कंटाळा वगैरे येतो. मग त्याला म्हटलं ठीक आहे. आणि नंतर बॅग वगैरे घेतली त्याने आणि त्याला म्हटलं आरामात जा. आणि नंतर मग तो स्कूलला आरामात गेला. आणि सकाळची शाळा असल्यामुळे ना त्याला खूप म्हणजे लवकरच जावं लागतं त्याच्यामुळे. आणि मी आता चहा वगैरे घेऊन घेते. आणि नंतर स्वयंपाकाची तयारीसुद्धा करायची आहे. आणि आज खूपच काम आहे कारण आज आहे ना मार्केटलासुद्धा जायचं आहे भाजीपाला वगैरे आणण्यासाठी. आणि काही सामानसुद्धा आणण्यासाठी जायचं आहे कारण उद्या आहे ना श्राद्ध आहे माझ्या सासऱ्यांचं. त्याच्यामुळे आज खूपच काही काम वगैरे आहे. आणि मी आता चहा वगैरे घेऊन घेते. आणि कणिक वगैरे मळून ठेवलेली आहे. आणि डाळसुद्धा मी डाळसुद्धा मी पाण्यामध्ये टाकून ठेवलेली आहे. आणि मोबाईल पकडण्यासाठी स्टँड नाही आहे त्याच्याकरता मी प्रॉपर तुम्हाला काही दाखवू शकत नाही. आणि खूप काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या आहे त्याच्याकरता तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मी काय काम करते, मिस्टर काय काम करता हे तुम्हाला सांगायचंच आहे. त्याच्याकरता तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करा. डाळ आहे बघा. डाळ मी छान मस्त 10 मिनटं पाण्यामध्ये ठेवलेली होती. आणि बस झाली. वाटीभरच घेत असते मी कारण 2 जणांसाठी खूप होते. कारण आई पण संध्याकाळी जेवण करते, आई नाश्ता वगैरे करून जाते आणि मी पण. त्याच्यामुळे 2 जणांसाठी भरपूर झाली एवढी भाजी. चला मी आता भाजी वगैरे करून घेते. आणि आता आई मला पोळ्या वगैरे लाटून देत आहे आणि नंतर बोलते. आणि तेल वगैरे गरम झालेलं आहे. आणि आता जिरे मोहरी आणि बारीक कांदा लसूण वगैरे आणि टमॅटो हिरवी मिरची याच्यामध्ये मी सर्व ॲड करणार आहे. आणि आता बघा छान असं परतून घ्यायचं. परतून झाल्यावर याच्यामध्ये हळद मीठ टाकलेलं आहे, हिरवी मिरची टाकलेली. त्याच्याकरता मी लाल मिरची वापरलेली नाही आहे. आणि तुम्ही म्हणाल की तुम्ही रेसिपी का दाखवता, कारण की माझं डेली ब्लॉगिंग चॅनल आहे म्हणून मी तुम्हाला थोडंफार काही दाखवत असते. आणि आता मी मुगाची डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे. आणि तुम्हाला लागेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. मला एवढं पाणी लागणार आहे. आणि नंतर मी शिट्टी करून घेणार आहे एक. चला मग आता नंतर बोलते. आणि मी फक्त एकच शिट्टी घेणार आहे कारण डाळ असल्यामुळे ना एकच शिट्टीवर झाली मुगाची डाळ. आणि त्याच्यामध्ये मी लाल मिरची वापरलेली नाही आहे, हिरवी मिरचीच वापरलेली आहे. आणि बघा मुगाची डाळ खूपच छान झालेली आहे. आणि मिस्टरांना टिफिन वगैरे तयार केलेलं आहे. आणि आता मी त्यांना चहा वगैरे ठेवते आणि नंतर बोलते. बघा मुगाची डाळ तुम्हीसुद्धा एक वेळा ट्राय करा. चला आता मी नंतर बोलते. आता हे सर्व भांडी वगैरे स्वच्छ करून घेईल, ओटा वगैरे क्लीन करून घेईन. आणि नंतर मी सर्व काम वगैरे आवरून कामावरती जाणार आहे. आणि आता आपले कपडे वगैरे झालेले आहे आणि आता मी वाळू घालणार आहे. भांडे वगैरे स्वच्छ क्लीन करून घेतलेले आहे. आणि आता सर्व घर वगैरे क्लीन करून घेत आहे. आणि खूप काही लेडीज असतील त्या घरचं काम वगैरे करून नोकरी किंवा जॉब करत असतील. मी एकटीच नाही आहे पण माझं हे डेली ब्लॉगिंग चॅनल म्हणून मी तुम्हाला दाखवत असते. आणि ज्या लेडीज घरी असतात त्यांना पण खूपच घरचे काम वगैरे असतात. याच्याकरता पण हे माझं डेली ब्लॉगिंग चॅनल आहे म्हणून मी तुम्हाला दाखवत असते. आणि मी एकटीच काही घरचं काम वगैरे करून जात नाही. खूप काही लेडीज असतील त्या घरचं काम वगैरे करून जात असतात. आणि चला मग नंतर बोलते. आता राईट टाईम 10 वाजलेले आहे. आणि आता माझे सर्व कामं वगैरे झालेले आहे आणि मी आता कामावरती जात आहे. हाय हॅलो, मी आत्ता कामावरून आलेली आहे. आणि आता मला मार्केटलासुद्धा जायचं आहे कारण उद्या श्राद्ध माझ्या सासऱ्यांचं. चला. आणि मिस्टरांना फोन लावला ते बोलले मला वेळ लागणार आहे
आणि मग नंतर ते बोलले की तू जाऊन ये. आणि सुमितसुद्धा क्लासला गेलेला आहे. आणि पाऊस खूप आला बघा, मी भिजून गेलेली आहे. आणि आता चहा वगैरे घेते आणि मार्केटला जाते. आणि आईला म्हटलं तू आई येते का माझ्यासोबत. आई नाही बोलली कारण पाऊस चालू आहे म्हणून. आणि नंतर मग मिस्टर आले आणि आम्ही मार्केटला गेले. पाऊस थोडाफार येत होता. त्यांनी चहा वगैरे घेतला. त्यांना म्हटलं चला, म्हटलं आधी मार्केटला चला. आणि खूप छान छान मस्त भाजीपाला ताजा ताजा होता. आणि मग मी काही थोडाफार भाजीपाला वगैरे घेऊन आली घरी. आणि नंतर मग मी मार्केटला गेली, भाजीपाला वगैरे सर्व घेऊन आली. आणि आपल्या गावाकडे कसं हप्त्याचा बाजार असतो, सोमवार, मंगळवार, बुधवार, तसं इथं नाही. इथं डेली मार्केट असतं आणि रोज संध्याकाळी मार्केट असतं. आमच्या इथं 2-3 मार्केट आहे, पण मी ह्याच मार्केटला जात असते आणि सर्व भाजीपाला वगैरे घरी घेऊन आली. आणि नंतर मी मार्केटमधून आली आणि सुमितला मॅगी खायची होती. खूप दिवसापासून तो मला बोलत होता मम्मी मॅगी वगैरे बनव. मग मी छान मस्त कांदा, टोमॅटो, बटाटा वगैरे टाकलेला आहे, बनवलं आहे. याच्यामध्ये मी मस्त केळं वगैरे टाकलेले, चॉकलेट पावडर नाही आहे. आणि हे मी टाकलेलं आहे याच्यामध्ये. बघू आता कसं लागतं, काय लागतं, आणि टेस्ट करून तुम्हाला सांगतो. आणि सुमितचा चालू आहे होमवर्क. आणि आता 10:30 वाजून गेले, मला वेळच झाला. ठीक आहे, आता चला, आता आम्ही जेवण वगैरे करतो आणि नंतर बोलते. सुमित बोल, कसं झालं ते? एकदम मस्त झालंय. आणि मित्रांनो तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय.